श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 55। संपूर्ण चरितामृतातील अत्यंत महत्त्वाच्या नोंदी। श्रीवल्लभांचे शरीर 12,000 वर्षांचे झाले। त्या गुफेत त्यांच्या जटा पसरल्या, त्यांच्या भुवया दाट झाल्या होत्या। त्यांच्या भुवया उचलून त्याचे डोळे बघावे लागत असत। ते तपफल श्री चरणांनी त्या यवन बाल संन्याशाला प्रदान केले। तो बाल संन्यासी 4 वर्षांचा होता। तेव्हा श्री चरणांनी आपल्या गुप्तरूपात गुहेत तप केले होते। तो बाल संन्यासी 16 वर्षांचा होईपर्यंत 12 वर्षांचे तप पूर्ण करून म्हणाले, बाळांनो, मी सांगणारी घटना येत्या शताब्दीत होणारी आहे। ही वर्तमान घटना नाही। श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री नृसिंह सरस्वती या नावाने 80 वर्षे अवतरून संन्यास धर्माचा उद्धार करण्याचे कार्य करतील। नंतर गुप्त रूपाने कर्दलीवनात 300 वर्षे तपोनिष्ठेने राहतील। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नावाने अवतरून प्रज्ञापूर येथे वास्तव्य करतील। अवतार समाप्तीनंतर ते श्री शैल्य मल्लिकार्जुन लिंगात सामावतील। तू पाहिलेले यवन संन्यासी वृद्धावस्थेपर्यंत राहतील। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतातील तसं पाहिलं तर प्रत्येक ओळ ही तिचे ती लँडमार्क आहे। आणि काही परिच्छेद तर असे आहेत की आहा, सगळं कसं खुल्ल करून स्पष्ट चित्र दाखवल्याप्रमाणे। एका परिच्छेदात 4 अवतारांचा तपशील। झिप टेक्नॉलॉजी आहे ही। एका परिच्छेदाची झिप ओपन केली की त्यातून 4 अवतार सविस्तर प्रकट होतात। आता वरील परिच्छेद पाहू। 1336 साली तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात पळणीस्वामी 1838 म्हणजे साई जन्मानंतरच्या घटना सांगत आहेत। 1758 लाच स्वामी समर्थ कर्दळी वनातून प्रकट झालेले आहेत। साईबाबा 4 वर्षांचे होते तेव्हा त्यांना त्यांचे पहिले गुरु जे श्रीपादांमध्येच होते ते मेहबूब सुभानी पाथरीमधून औरंगाबादला घेऊन गेले आणि त्याच वेळी स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ शिर्डीमध्ये गुरुस्थानी भूगर्भात ध्यानाला बसले। 8 वर्षांनी म्हणजे साईबाबा 12 वर्षांचे असताना मेहबूब सुभानींनी साईबाबांना पुन्हा पाथरीत घरी आणून सोडले आणि त्यावेळी अहमदाबादेहून शहावलींनी सांगितल्यानुसार गोपालराव माधवराव देशमुख पाथरीत आले आणि साईबाबांना उमरखेडला स्वतःच्या गढीमध्ये घेऊन गेले। 4 वर्षांनी म्हणजे साईबाबा 16 वर्षांचे झाले तेव्हा गोपालरावांनी देह सोडल्यावर त्यांचे क्रियाकर्म करून गुरु आज्ञेनुसार साईबाबा शिर्डीत आले। त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभांचे शिर्डीतील गुरुस्थानी 12 वर्ष तप पूर्ण झाले। हाच उल्लेख वरील परिच्छेदात आहे। ही 12 वर्ष म्हणजे 12,000 वर्षांसारखी होती। श्रीपादांनी हे तपफळ साईबाबांना दिले 1854 साली व श्रीपाद अक्कलकोटात स्वामी समर्थांत विलीन झाले। 1878 ला स्वामी समर्थ शरीर समाधिस्थ करून श्रीपाद 1886 पर्यंत श्री शैल्य मल्लिकार्जुन शिवलिंगात प्रविष्ट झाले आणि 1886 ला श्रीपाद श्रीवल्लभ पूर्णपणे साईनाथांमध्ये विलीन झाले। 1918 ला साईनाथ शरीर समाधिस्थ करून श्रीपाद 10 वर्षांच्या श्रीधर स्वामींमध्ये समाविष्ट झाले ते थेट 1973 पर्यंत व नंतर श्रीपाद आले गोपाल बाबा रूपात विशाखापट्टणम येथे। श्रीपादांची जी अवस्था 1854 मध्ये शिर्डीतील गुरुस्थानी होती त्याच जटाजूट अवस्थेत बाबा होते। कमरेच्या खालपर्यंत जटा, नखांच्या भेंडोळ्या। गुरुस्थानी जसं श्रीपादांच्या भुवया उचलून त्यांचे डोळे उघडावे लागत तसे बाबा गाढ समाधीतून भानावर येत तेव्हा ते 2 बोटांनी आपला एक डोळा उघडून आसपास कोण कोण दर्शनासाठी वेटिंग मध्ये आहेत ते पाहत। कधी कधी तर बाबा सेवकांना खूण करून इशारा करत की माझा डोळा उघडा। असं हे रूप शरीर धरणे सोडणे आहे। मी श्रीपादांचा भक्त आहे म्हणून मी त्यांना सोडून इतरांना मानत नाही हा शुद्ध मूढपणा आहे।
या हट्टाहसाने, अडेल तट्टूपणाने श्रीपादांची आवश्यक कृपा काय, तर श्रीपाद सामर्थ्याचे आकलन देखील होणार नाही. कुंदनलाल चैगल गातात, मन की आंखे खोल बाबा. तसही खुल्या मनानं मनबुद्धीची सर्व दारं खिडक्या सताड उघडून मनातील सगळे भेद झाडून हृदय मंदिर स्वच्छ केलं की श्रीपाद रूपी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराजांचं आगमन झालंच असं समजा. श्री गोपाल बाबांनी कधीच मोठी मोठी वक्तव्य केली नाहीत. एकच वाक्य असं काही बोलणार आणि शेवटी एक विशिष्ट हिंदी शब्द उच्चारणार, समज म्हणजे समजून घे. म्हणजे मी तर तुला मर्म सांगितलं आहे, काय ते तू समजून घे, तू तुझी बौद्धिक क्षमता वाढव. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.